कल्याण में एक ऐसी घटना सामने आई है जो प्रशासनिक कार्य की सुरक्षा पर ही सवाल खड़ी करती है। इस घटना से जहां एक और स्टेशन परिसर का माहौल कुछ देर के लिए तनावपूर्ण हो गया, वहीं ऐसी घटनाओं पर लगाम लगाने की मांग भी उठने लगी। कल्याण रेलवे स्टेशन क्षेत्र में स्मार्ट सिटी के तहत जारी काम पर बढ़कर एक शराबी ने आत्महत्या करने का प्रयास किया। इस घटना से क्षेत्र में कुछ समय के लिए हड़कंप मच गया। पुलिस कर्मचारियों और नागरिकों की सतर्कता के कारण एक बड़ा हादसा टल गया। इस घटना के बाद सामाजिक कार्यकर्ता रानी कपोते ने अपना गुस्सा जाहिर करते हुए ऐसे शराबियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की। मांग पूरी न होने पर तीव्र आंदोलन की चेतावनी दी गई। स्टेशन क्षेत्र में सुरक्षा के लिहाज से इसे एक गंभीर चेतावनी माना जा रहा है। वहीं नागरिक प्रशासन से जल्द उचित कदम उठाने की उम्मीद जता रहे हैं। काल दिनांक 24 जून 2025 सुमारे संध्याकाळी 8 ते 9 दरम्यान कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील स्कायवॉकवरील एका गर्दुल्ल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्यासोबत त्यांनी मोठं लोखंड देखील खाली टाकण्याचा प्रयत्न केला होता। जर का ते लोखंड खाली पडलं असतं तर हे किती आपल्याला महागात पडलं असतं, कल्याणकरांनी जीव गमावला असता एखाद्याने। तर आमचं एकच वारंवार म्हणणं आहे आणि मागणी आहे की कल्याण रेल्वे स्टेशन परिसर आणि स्कायवॉक येथे मोठ्या प्रमाणावरती प्रत्येकी 100 मीटरवरती CCTV कॅमेरे लावण्यात यावे। जवळजवळ 200 ते 300 कॅमेरे लावण्याची आवश्यकता त्या भागामध्ये आहे। शिवाय त्याचं जे कंट्रोल रूम जे आहे ते पोलिसांकडे, ट्रॅफिक विभागाकडे आणि इव्हन RTO आणि KDMC कडे देण्यात यावं। शिवाय पारदर्शकता नागरिकांना मिळावी याकरता चौकामध्ये याचं मोठ्या प्रमाणावरती स्क्रीनिंग करण्यात यावं, जेणेकरून होणारी जी गुन्हेगारी आहे आणि होणारे जे अनधिकृत आणि अनैतिक धंदे आणि व्यवसाय आहेत आणि त्याचं जे नशेखोर जे नशा करत आहेत त्याचं सेवन जे आहे कुठेतरी या सगळ्या गोष्टींवरती आळा येऊन हे नष्टनाबूद करण्यात आपण यशस्वी ठरू। शिवाय हा जो प्रकार काल जो जेव्हा घडत होता आत्महत्येचा जो तो नशेडी प्रयत्न करत होता, त्या मुवमेंटला काही नागरिक तिकडे येणारे उभे राहून बघत होते। तर त्यावेळेला तिकडचे जे फेरीवाले होते आणि तिकडचे जे भागामधले जे कोणी गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे लोक होते, गुंड मवाली, त्यांनी लिटरली त्या नागरिकांना धमकवलं, नोकरदार वर्गाला, आणि बोलले की हमको यहाँ से कोई उठा नहीं सकता, पुलिस वाले हमारा कुछ बिगाड़ नहीं सकते, कोई प्रशासन हमारा कुछ कर नहीं सकता करके। तर हे असं बोलून त्यांना धमकवलं। शिवाय त्यांना जीवे मारण्याचे, म्हणजे आमच्याकडे हत्यार आहे, आम्ही तुला मारू, परत इथून तुम्ही जाऊन दाखवा, हे अशी काही वाच्यता त्या लोकांनी केलेली आहे। तर हे साफ चुकीचं आहे। तर ह्याच्यावरती पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करून गुन्हे तर दाखल करावेच, परंतु हे जे असे गुंड मवाली जे आहेत ही प्रवृत्ती पूर्णपैकी नष्ट करण्याकरता पूर्ण जो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा जो स्कायवॉक आहे आणि कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामधील जे गुन्हेगारी आणि जे गुंड मावली आहेत त्यांना त्वरित अरेस्ट करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी। अन्यथा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील जी सर्वसामान्य नोकरदार वर्ग आणि ज्या महिला आहेत त्या रस्त्यावरती उठून मोठ्या प्रमाणावरती प्रशासनात जाब विचारणार आणि मोठं आंदोलन छेडण्यास मागे हटणार नाही। आणि आम्ही कोणालाही आमंत्रण करणार नाही, नागरिक सुज्ञ आहेत, नागरिक स्वतःहून येतील याच्यामध्ये। तर माझं वारंवार हेच म्हणणं आहे की त्वरित याच्यावरती CCTV कॅमेरे बसवण्यात यावे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आणि स्कायवॉकवरती, आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचे ना फालतूचे रिझन देण्यात येऊ नये आणि त्वरित याच्यावरती काही ना काहीतरी ठोस उपाययोजना करून गुन्हेगारी प्रवृत्ती पूर्णपैकी कल्याण शहरातली नष्टनाबूद करावी आणि जे नशेरी आहेत ते पूर्णपैकी फक्त रेल्वे स्टेशन परिसरातीलच नाही तर कल्याण शहरामधील सर्व नशेखोर इथून पळून लावावे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दुर्गाडी माता।